जय श्रीराम साहेब. जय श्रीराम. अनफिल्टर लीडरमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. अ, असं म्हटलं जातं की महाराष्ट्रात गोरक्षणाची सुरुवात तुम्ही केली आणि हजारो गोसेवक तुम्ही या महाराष्ट्रात घडवले. तर याची सुरुवात तुम्ही कशी केली आणि काय संघर्ष तुम्ही केला होता त्यावेळेस? नाही, मी गोरक्षणाची सुरुवात केली असं म्हणणं बरोबर नाही. हं, माझ्या आधी सुद्धा गोरक्षण करणारे कार्यकर्ते होते. हं. पण त्यांच्या कामाला मर्यादा होत्या. बरं. तर मला एवढंच म्हणता येईल की माझ्याकडनं असं काम झालं की जे जास्त पसरलं, व्यापक झालं. गोरक्षणाची चळवळी थोडीशी वाढली असं आपण म्हणू शकू. माझ्यापूर्वी केसरीचंद मेहता नावाचे एक ग्रस्त मालेगावचे, त्यांनी दीर्घकाळ गोरक्षण केलं बरोबर. आणि अखिल भारत कृषी गोसेवा संघ या संघटनेचा मी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. त्या संघटनेचे ते केंद्रीय अध्यक्ष होते आणि 1976 साली महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आला. त्यानंतर केसरीचंद मेहतांचं काम चालू झालं होतं. पण त्या कामाला व्यापक स्वरूप देण्याकरता जो प्रयत्न झाला, तो मी आणि माझ्या सहकार्याने केला आहे. ही गोष्ट खरी आहे. तर कशाप्रकारे तुम्ही ते कामाला व्यापक केलं आणि सुरुवात नेमकी कशी झाली? म्हणजे तुम्ही म्हणजे तुमचं वय किती होतं तेव्हा कधीपासून तुम्ही सुरुवात केली सगळ्या गोष्टींची? काय झालं, की संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळेला आम्ही एक संत होते तेव्हा, वरदानंद भारती. वर्धानंद भारती. त्यांना आम्ही निमंत्रण द्यायला गेलो होतो, की तुम्ही कार्यक्रमाला या. तर त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला, की तुम्ही संभाजी महाराजांचा गुण कोणता घेतला आहे? हं. तर मी त्यांना एक असं उत्तर दिलं, की आम्ही संभाजी महाराजांच्या समाधीच्या इथं त्यांचे जीर्णोद्धार करणार आहोत. तिथं चांगलं स्मारक उभं करणार आहोत. हं, त्यांनी मला परत म्हणले, "संभाजी महाराज काय बांधकाम करत होते का? हं. संभाजी महाराजांनी धर्मासाठी संघर्ष केला. तुम्ही काय करणार आहात?" तर तो प्रश्न मला अंतर्मुख करणारा ठरला आणि त्यानंतर गोरक्षणाचं काम सुरू झालं बरोबर. आणि पहिल्यांदा 1999 ची ही गोष्ट आहे. 1999 ला पहिल्यांदा आम्ही चाकणच्या बाजारावर गेलो हं. आणि तिथे कालिदास वाडेकर नावाचे ग्रस्त आमच्या मदतीला आले. पण आमच्याकडे एवढी क्षमता होती, की 1 तासात आम्ही सगळा बाजार बंद पाडून कसाईंना हाकलून दिलं होतं. बाप असं झालं होतं. आता अनेक लोकांचं म्हणजे इच्छा असते, की त्यांनी पण गोरक्षण करावं, बरोबर. तर पण पोलिसांमुळं किंवा केसेसमुळं ते थोडे घाबरतात किंवा ते माघार घेतात. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, नाही. कुठल्याही कार्यकर्त्यावर महाराष्ट्रामध्ये कोणतीही केस गोरक्षण करताना झाली, हं, त्याची जबाबदारी मी घेतलेली आहे बरोबर. आणि अनेक कार्यकर्त्यांना त्या बाबतीत मी सहकार्य दिलेलं आहे. हं, आता असं आहे, की पोलिसांचं जे काम आहे, ते दुर्दैवाने असं म्हणावं लागेल, की ते पूर्ण शुद्ध नाहीये. ओके. पोलिसांमधले काही घटक असे आहेत, की जे कसाह्यांशी हातमिळवणी करतात. हं, परंतु पोलिसांमधला फार मोठा वर्ग असा आहे, की जो गोरक्षणाला सहकार्य करतो आणि त्याच्यामागे 2 दृष्टिकोन आम्हाला पाहायला मिळाले, अच्छा. की एक हिंदुत्वाचा दृष्टिकोन आहे, की पोलिसांच्या अंतःकरणामध्ये एक आपल्या देशाची जी संस्कृती आहे, त्याच्याविषयी अभिमान असतो. गोमातेविषयी त्यांच्या मनात पूज्यभाव असतो. हं, म्हणून ते गोरक्षण करतात. हं, आणि दुसरे पण असे पोलीस आहेत, की जे म्हणतात नाही कायद्याने जर गोहत्या बंदी असेल, हं, तर कायद्याची अंमलबजावणी करणं आमचं कर्तव्य आहे. बरोबर. अशा 2 दृष्टिकोनातून कमीत कमी 60% पोलीस तरी खूप चांगलं कार्य करतात, सहकार्य करतात. बरोबर. सहकार्य करतात. हं, आणि इतर पोलिसांकडनं जर काही लबाड्या झाल्या, हं, तर त्याच्याकरता मानव अधिकार आयोग आहे. बरोबर. मानव अधिकार आयोगामध्ये गेल्या वर्षी आमचे एक मार्गदर्शक आहेत अशोक जैन, हं, त्यांनी 6 केसेस केलेले आहेत. 6 केसेसमध्ये त्यांनी 6 अधिकारी सस्पेंड केलेले आहेत आणि एका प्रकरणामध्ये त्यांनी गृह मंत्रालयाला गोरक्षकांना 2-2 लाख रुपये नुकसान भरपाई द्यायला लावलेली आहे. बरं. त्यामुळं ज्याला गोरक्षण करायचं असेल, त्याने असं मानलं पाहिजे, की आम्ही गोरक्षण करताना कशाची फिकीर करायची नाही. हं, शेवटी हा महाराष्ट्र जो आहे, हं, हा शिवाजी महाराजांचा आहे. बरोबर. शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव इथं भरपूर आहे. हं, त्यामुळे गोरक्षण करणाऱ्याला जो त्रास देईल, हं, त्याचं भविष्यकाळ उद्ध्वस्त होईल. बरं. तसे अनेक वर्षापासून तुम्ही हिंदुत्वाची कामे करताय आणि तसेच सोबत गोरक्षणाचे काम सुद्धा करत आहे. तर 2014च्या आधी
काम करताना आणि 2014 नंतर काम करत असताना म्हणजे बी-जे-पीची गव्हर्नमेंट आल्यानंतर काम करत असताना तुम्हाला काही डिफरन्स जाणवला का? डिफरन्स आहेच ना. हं, म्हणजे राजकारण हे अत्यंत प्रभावी असतं. हं, राजकारण जर अनुकूल झालं, तर फरक पडतो, परिणाम होतो. हं. आणि आता जी गोरक्षणाची चळवळ वाढली, बरं. त्याला ते पण एक महत्त्वाचं कारण आहे. आमचे प्रयत्न हे जसं कारण आहे, तसं 2014 साली भारतीय जनता पार्टीला म्हणजे गोरक्षणाच्या समर्थकांना सत्ता मिळाल्यामुळं हं, संपूर्ण अनुकूल वातावरण निर्माण झालं. हं, आणि त्या अनुकूल वातावरणामुळे गोरक्षण करायला अनेक लोकं तयार झाले. गोरक्षणाची चळवळ वाढली. हं. ही वस्तुस्थिती आहे. आणि आधी मग दुसरी गव्हर्नमेंट असताना काय संघर्ष येत होते तुम्हाला? काय अडचणी येत होत्या? म्हणजे आता त्या अडचणींची अ, आणि आत्ताच्या परिस्थितीची तुलनाच होऊ शकत नाही. हां. तिथं पदोपदी अडचणी. जसे म्हणजे की आम्ही गोरक्षण करत असलो, हं, तरी आमच्यावर केसेस व्हायच्या. गुन्हेगारासारखी वागणूक आम्हाला मिळायची. हं, नंतर कसाई ज्या आहेत, हं, आजही काही ठिकाणी कसाईंकडे आर्थिक सामर्थ्य असल्यामुळं आणि पोलिसांची मदत त्यांना जर लाभली, तर ते माच करतात. हं. परंतु पूर्वी तर कसाई अगदी आम्हाला धारेवर धरायचे. बरं. खूप अडचणी असायच्या. माझ्यावर 2014 नंतर सुद्धा हल्ला झालेला आहे. अच्छा. परंतु 2014च्या आधी जास्त हल्ले जास्त झाले आहेत माझ्यावर. हल्ले झाले. बरोबर. तुम्ही सावरकरांना फार मानता आणि तुमची सुद्धा अशी इच्छा असेल किंवा अपेक्षा असेल, की त्यांना भारतरत्न हे पुरस्कार मिळावं. बट 10 वर्षापासून बी-जे-पीची गव्हर्नमेंट म्हणजे हिंदुत्ववादी विचाराची गव्हर्नमेंट असून सुद्धा आतापर्यंत त्यांना मिळालं नाही. तर काय त्याच्यावर बोलसाल तुम्ही? नाही मिळायला पाहिजे होता. हं, हं. सावरकर भारतरत्न काय सावरकर विश्वरत्न आहेत. बरोबर. म्हणजे सावरकर असं म्हणतात, की माझा कान धरायचा अधिकार फक्त शिवाजी महाराजांना आहे. आणि एवढी गुणवत्ता त्यांची आहे. महान आहेत ते. हं, पण इथं या देशामधलं राजकारण हे अत्यंत जटिल आहे. हं, या राजकारणामध्ये अ, जातीचा अभिनिवेश हा फार प्रभावी आहे. हं. आणि पैसा हा सुद्धा फार प्रभावी फॅक्टर आहे. आता केवळ विचारांची शुद्धता, विचारांची एक शक्ती किंवा सावरकरांच्या जीवनातली सगळी काम करण्याची जी काही त्यांची पद्धत होती ती, हं. त्याचा अभ्यास करून पुरस्कार दिला जात नाही. बरोबर. पुरस्कार देताना राजकारणातले इतर फॅक्टर सुद्धा त्या ठिकाणी प्रभाव गाजवतात. हं, आणि त्यामुळं सावरकरांना पुरस्कार देताना राजकारणाचा पण विचार केला जातो. आणि राजकारणाचा विचार केल्यामुळं हं, सावरकरांना पुरस्कार मिळण्याचा निर्णय लवकर होत नाही. हं. पण याच्यामध्ये सावरकर भक्तांची पण फार मोठी एक चूक आहे. काय चूक आहे? सावरकर भक्तांनी हं, सावरकरांचं जे काही विचार आहे, सावरकरांचं जे कार्य आहे, ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. बरोबर. सोशल मीडियाचा एवढा मोठा आपल्याला लाभ होऊ शकतो, उपयोग होऊ शकतो. हं, पण कुठे सावरकरांच्या विचारांचा आणि चरित्राचा सोशल मीडियामध्ये उपयोग करून घेतला जातो आणि समाजाची जागृती घडवली जाते. त्यामुळं जर समाजामध्ये जागृती घडवली, तर सावरकरांना पुरस्कार देणं सरकारला भाग पडेल. भाग पडेल. तर तुम्हाला वाटतं का, की आपलं जे भारत आहे, तो खरंच हिंदू राष्ट्र होऊ शकतो म्हणून? 100% होऊ शकतो. सावरकर असं म्हणायचे, हं, की या देशात फक्त एक हिंदू शिल्लक राहिला आणि बाकी सगळे दुसऱ्या पक्षाचे लोक अहिंदू लोक राहिले. हं. तरी सुद्धा हे हिंदू राष्ट्र आहे. बरं. आज तर हिंदूंची लोकसंख्या जरी थोडी-थोडी कमी होत चाललेली असली, तर अजूनही 80% हिंदू या देशात आहेत. हं, आणि डोळ्याला स्पष्ट दिसेल एवढ्या भव्य प्रमाणामध्ये हिंदूंची संस्कृती, परंपरा आज जगभर गौरवली जाते आजसुद्धा. हं, आयुर्वेद असेल किंवा योगा असेल, हं. हे हिंदू संस्कृतीचेच विषय आहेत. बरोबर. जगभर त्यांना मान आहे. हं, आणि आमची संस्कृत भाषेतलं जे ज्ञानाचं भांडार आहे, त्याला जगभर मान आहे. आणि या भारतातून हिंदू धर्मावर प्रेम करणारे, हिंदुत्वावर श्रद्धा ठेवणारे आणि हिंदुत्वासाठी स्वतःचे जीवन अर्पण करणारे अनेक गुणवान लोकं झालेले आहेत. हं.
की त्यांच्यामुळं आमचा समाज जो आहे, त्या समाजाची अस्मिता टिकून आहे. हं. तर ज्या हिंदुत्वामध्ये मोठमोठी महान व्यक्तिमत्व घडवायची ताकद आहे, ते हिंदुत्व हे सत्य आहे. ती काय अशी कृत्रिम विचारधारा नाहीये, हं, हं. की ती काही कुठल्या अ, वर्चस्ववादी विचारधारा नाहीये ती. हं, हं. हिंदुत्व ही मानव कल्याणाची विचारधारा आहे आणि तिच्यामध्ये पूर्ण अशी गुणवत्ता आहे, की त्याच्या आधारे हिंदुत्वाचा सन्मान राखला जाईल. जेव्हा आता अरब कंट्रीमध्ये हिंदूंचं मंदिर निर्माण होऊ शकतं. हं, हं. तिथं आता काय अशक्य आहे हिंदू राष्ट्र घोषित होणे. ते हिंदू राष्ट्र झाल्यावर किंवा घोषित झाल्यावर सामान्य हिंदूंच्या जीवनात काय बदल घडतील म्हणजे काय होईल? हिंदूंना सन्मानाची वागणूक मिळेल, हं, हं. हिंदूंना सुरक्षा मिळेल. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, हं. ते स्पष्ट बोलायचे. सध्याच्या आपण ज्या संविधानाच्या आधारे आपलं सगळं कारभार करतो, कार्य करतो, हं. त्या संविधानाला विरोधी असलेली गोष्ट सुद्धा हिंदू हिताची असेल तर ते मांडायचे. हं. ते असं म्हणले होते, की आम्हाला हिंदू धर्माचं जे स्थान आहे, ते हं. उच्च स्थान आमच्या देशात अबाधित राहिलं पाहिजे. तसं इस्रायल हं. ज्यू धर्माला मानतो, तसं हिंदुस्थानमध्ये हिंदू धर्माच्या विचारधारेला मान्यता मिळाली पाहिजे. मग जर हिंदू राष्ट्र डिक्लेअर झालं, हं. तर भारतातले सगळे हिंदू विरोधी घटक हं. हे बिळात उंदीर पळून जातात तसे पळून जातील. हं. कित्येक जण धर्म बदलतील आणि संघर्ष तर करण्याची बातच राहणार नाही. बरोबर, हिंदूंविरुद्ध कोणी संघर्ष करू शकणारच नाहीत. बरोबर. मग हिंदू पुन्हा या देशामध्ये राजे होतील आणि जेव्हा हिंदू राष्ट्र घोषित होईल, हं. हिंदूंना चांगले दिवस येतील, तेव्हा हिंदूंची जी गुणवत्ता आहे, त्याचा विकास होईल हं. आणि संपूर्ण जगाला त्याचा फायदाच होईल. बरोबर, मानव कल्याणाला त्याचा उपयोग होईल. बरोबर. आज सुद्धा आम्ही काय पाहतो, हं. की चायना काय करतो, कोरोनाचा व्हायरस निर्माण करतो. हो. पाकिस्तान काय करतो, अतिरेकी निर्माण करतो. हं. अमेरिका काय करते, लढाईसाठी शस्त्र पुरवण्याचं काम करते, म्हणजे लढाई वाढावी अशी त्यांची मत हं, असतं. हं. म्हणजे संघर्ष वाढवण्याचं काम अमेरिका करते. पण भारताने काय काम करून दाखवलं, की जगामध्ये जास्तीत जास्त देशांना कोरोनाची लस आम्ही पोहोचवली. बरोबर. म्हणजे अमेरिका, चायना आणि पाकिस्तान यांच्या तुलनेत भारतानेच फक्त मानव कल्याणाचं काम केलेलं आहे. हं. आणि हे भारताचे जे गुण आहेत, हे हिंदुत्व आहे. हिंदुत्व. दुसरं काही नाहीये. भारताची जी संस्कृती आहे, परंपरा आहे, त्याच्यामुळे ते घडलेलं आहे. बरोबर. जसं तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं आता नाव घेतलं, उल्लेख केला. तर 2014 मध्ये शिवसेनेकडनं तुम्ही आमदारकीसाठी लढला होता. तर त्याच्यामागचा तुमचा काय नेमका हेतू होता? असं आहे, की पुण्यामध्ये हज हाऊस बांधत होते. काय म्हणत होते? हज हाऊस अच्छा. मुसलमानांसाठी कॉर्पोरेशनच्या खर्चाने हज हाऊस बांधत होते. हं, आता कॉर्पोरेशनचा कायदा काय सांगतो, हं, की कोणत्याही धार्मिक कारणासाठी महानगरपालिकेचा निधी जो जनतेकडनं मिळालेला असतो, हं, तो खर्च होणार नाही. हं, परंतु ते हज हाऊस बांधत होते. हं. पुण्यातले 149 नगरसेवक हज हाऊसच्या बाजूने होते अच्छा. आणि मी एकटा हज हाऊसचा विरोधक होतो. बरोबर. परंतु माझी जिद्द मी पणाला लावली आणि मी करून दाखवलं. 149 लोकांना पराभूत केलं मी वाह! आणि 149 लोकांना पराभूत केलं आणि हज हाऊस बांधू दिलं नाही. हज हाऊस बांधण्याचे अनेक प्रयत्न झाले. हं, पहिल्यांदा येरवड्याला बांधणार होते. हं. मग कोरेगाव भीमाला बांधायचा प्रयत्न कोरेगाव पार्कला बांधायचा प्रयत्न केला. हं. कोरेगाव भीमा नाही. आणि बरोबर. नंतर तिसऱ्यांदा हे कोंडव्यात गेले. हं. तिन्ही ठिकाणी मी ते बंद पाडलेले. वाह! मग आता जर माझ्याकडे एवढी क्षमता असेल, हं, मला राजकीय अधिकार मिळाला पाहिजे. मला जर राजकीय अधिकार मिळाला, हं. तर मी नक्कीच हिंदू धर्माची, हिंदू समाजाची सेवा जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. तर म्हणून मी निवडणूक लढून प्रयत्न केला. हं. परंतु त्यावेळेला मोदींची लाट होती हं, हं. आणि भाजपच्या लोकांनी द्वेषबुद्धीने, गटबाजीच्या राजकारणातून, हं. स्वार्थी हेतूने मला विरोध केला आणि मला तिकीट मिळू दिलं नाही. म्हणून मला शिवसेनेकडे जावं लागलं. अच्छा. पण मी विचारधारा सोडली नाही. नाही. मी काय एकनाथ खडसेंसारखं वागलो नाही. भाजप सोडलं, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो. हं, मी ताटात नाही तर वाटीत असं म्हणतात सगळीकडं. तसंच हं. मी तेव्हा शिवसेनेचे आणि भाजपचे संबंध होते. हो. म्हणून मी शिवसेनेत गेलो. तर पुढे जाऊन काही विचार आहे का? म्हणजे अजून
आमदारकी लढवण्याचा किंवा राजकारणात जायचं? विचार नुसता असून उपयोग नाही. हां, त्याच्यामागे जनतेचं सामर्थ्य, समर्थन उभं राहावं लागतं. बरोबर. लोकांनीच विचार केला पाहिजे, हं, की माझी सेवा भावना आहे, हं, ती अत्यंत प्रामाणिकपणे टिकवलेली आहे. 1973 साली मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होतो. हं, 50 वर्ष हं. मी या पुणे शहरामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. हं. आणि आपले हात स्वच्छ आहेत. हो. आपल्या शर्टावर एक पण डाग नाही. हं. मग असा कार्यकर्ता जो आहे, तो हिंदूंना लोकप्रतिनिधी पाहिजे असेल तर हिंदूंनी ठरवलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आणि प्रतापगडच्या पायथ्याशी जे अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण होतं, ते हटवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केलेत आणि त्याच्यात तुम्हाला यशसुद्धा मिळालं. तर तुम्ही ते प्रयत्न कशा पद्धतीने केले आणि काय तुम्हाला अडचणी आल्या होत्या का त्यावेळेस? ते जरा प्रसंग सांगा? बघा, प्रतापगडचा विषय तुम्ही काढला. हं, या ठिकाणी एक सहस्त्रबुद्धे समाधी मंदिर आहे, मठ आहे. हं, या मठामध्ये एक सद्गुरू काका महाराज म्हणून असतात. तर त्यांनी माझ्यापुढं हा मुद्दा ठेवला. प्रतापगडला असं-असं अफजल खानाचं उदात्तीकरण झालेलं आहे हं, आणि अफजल खानाच्या थडग्याचा विस्तार खूप झालेला आहे. हं, परंतु ते म्हणाले, की हा विषय जो आहे, या विषयात कुठलीही हिंदू संघटना काम करत नाही. हं, मग त्यावेळेला मी असं ठरवलं, की अत्यंत चुकीचं आहे. हं, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पराक्रम झाला, हं. त्या ठिकाणी अफजल खानाचं उदात्तीकरण कसं होऊ शकतं? बरोबर. म्हणजे शिवाजी महाराजांचं प्रतापगडचं युद्ध मॉडेल गुरिल्ला वॉर म्हणून जागतिक पातळीवर चर्चेला आहे. हं, शिवाजी महाराजांनी अफजल खान वध केला म्हणजे अशक्य असलेली गोष्ट करून दाखवली. आणि त्यांचा हा जो पराक्रम आहे, हं. जीवावर उधारून त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं, हिंदूंना ताकद देण्याचं काम केलं. तिकडे दुर्लक्ष करून तरी शिवाजी महाराजांच्या वैराचं उदात्तीकरण होत असेल, ते योग्य नाही. योग्य नाहीये. म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम सुरू केलं. हं, हं. 6 वेळेला मी तुरुंगात गेलेलो आहे. 6 वेळा. 6-6 महिने आणि 6 वेळेला सुप्रीम कोर्टात पण गेलेलो आहे. स्वखर्चाने. बापरे! काही लोकांनी मला वर्गणी दिली होती. हं, पण तशी कमी आहेत लोकं वर्गणी देणारे. बाकी मला स्वखर्चानेच करावं लागलं. हं, आणि 1996 साली प्रतापगडचा संघर्ष सुरू झाला हं. आणि तो आता 2023 मध्ये संपला. बरं. म्हणजे 27 वर्ष या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि हं, संघर्ष करत होतो. पोलिसांची खूप मारहाण सुद्धा आम्ही सहन केली. परंतु यश जे मिळालं, हं. त्याच्यामागं एक आध्यात्मिक शक्तीचा आशीर्वाद असतो. सद्गुरू काका महाराजांचा तो आशीर्वाद होता आणि त्यांनी एक मार्ग दाखवला होता. हं. म्हणून आम्ही कष्ट केले, प्रयत्न केले. आमची जबाबदारी पार पाडण्याचं, कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांची आध्यात्मिक शक्ती आमच्या मागे उभी असल्यामुळे आम्हाला यश मिळालं. हं, हं. प्रतापगडावर येण्यासाठी तुमच्यावर बंदी पण घातली होती ना बहुतेक? हो, प्रतापगडवर जायला बंदी, हां. नंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश करायला बंदी, हं, असे अनेक त्रास मी भोगलेले आहेत. हं, हं. पण मी प्रतापगडावर वेषांतर करून गेलो. बरोबर. हा किस्सा खूप तुमचा फेमस आहे. दोनदा गेलो मी. हां. वेषांतर करून गेलो आणि पोलीस मला ओळखूच शकले नाहीत. बाप पण नंतर सगळ्या कार्यकर्त्यांनी माझं कौतुक केल्यावर पोलिसांना संशय आला म्हणून मला त्यांनी पकडलं. हं, हं. पण त्यांनी नंतर सगळं माझी विचारसरणी आणि माझे मुद्दे जाणून घेतले आणि नंतर दुसऱ्या वर्षीपासून मला त्यांनी बंदी रद्द केली माझी. अच्छा. म्हणजे 2014 पर्यंत मला प्रतापगडच्या उत्सवामध्ये जो उत्सव मीच सुरू केला, हं, त्या हं. उत्सवामध्ये सहभागी व्हायला बंदी होती. तर मी म्हटलं देवेंद्र फडणवीसांचं गव्हर्नमेंट आहे. हां. आता मला परवानगी मिळेल. हं. पण देवेंद्र फडणवीसांनी पण माझी निराशा केली. बरं. मग त्यावेळेला मी वेषांतर करून गेलो. हं, पण नंतर त्या ठिकाणी जे पोलीस अधिकारी आले होते, ते फार चांगले होते हं, आणि त्यांनी मला सशर्त जायला परवानगी दिली. हं. पण माझ्यावरचे सगळे प्रतिबंध हळू रद्द झाले. शिवप्रताप दिनाची सुरुवात तुम्ही केली बरोबर? हो. तर त्याच्यामागचं काय कारण होतं? काय हेतूने तुम्ही ते सुरू केलं होतं? तर मी एकदा प्रतापगडावर गेलो होतो. हं, ती सगळी माहिती मी पाहिली, अ, अभ्यासली, विचार केला त्याच्यावर. अनेक लोकांशी माझ्या चर्चा झाल्या. त्याच्यातनं माझ्या असं लक्षात आलं, की संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारा हा दिवस आहे. बरोबर.
आणि मग त्याला शिवप्रताप दिन हं. हे नाव मला सुचलं आणि मी ते आमच्या सद्गुरू काका महाराजांना विचारलं, की हे नाव देऊ का? तर त्यांनी मला सांगितलं, "चांगलं नाव आहे." हं. तर शिवाजी महाराजांचा पुरुषार्थ याच्यामध्ये आहे बरं. आणि एक महत्त्वाचा संदेश आहे. हं. त्याचा कोणी विचारच करत नाही. तो असा आहे, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, निर्विवाद सत्य आहे. हं. परंतु शिवाजी महाराजांबरोबर जे 5,000 मावळे होते, हं. त्या मावळ्यांचं सुद्धा योगदान फार महत्त्वाचं आहे. हो. ते निष्ठावान होते. ते मृत्यूला सुद्धा न डरणारे होते. हं. तर ही जी गोष्ट आहे, की हिंदू समाजाचं एक छोट्या प्रमाणात का होईना एक संघटन झालं हं, हं. आणि त्यांना चांगलं नेतृत्व लाभलं, हं. तर हिंदू काय करू शकतात? याचं ते जबरदस्त उदाहरण आहे. शिवाजी महाराज मराठा समाजाचे. बरोबर. ज्यांनी अफजल खानाला बुद्धिभेद करून जावळीच्या खोऱ्यात आणलं हं. आणि जो अफजल खान वाईवरून हलायला तयार नव्हता, त्याला हलवलं. ते गोपीनाथ पंत वकील शिवाजी महाराजांचे वकील होते. हं. ते ब्राह्मण होते. हं, हं. शिवाजी महाराज मराठा होते. हं. शिवाजी महाराजांना वाचवलं सय्यद बंडाच्या वारापासून. तो जीवामाले न्हावी होता हं. आणि शिवाजी महाराजांना बातम्या आणून दिल्या. हं. तो बहिर्जी नाईक रामोशी होता. हं. तर मी हा सुद्धा मुद्दा लोकांसमोर मांडलेला आहे, बरं. की ब्राह्मण, मराठा, न्हावी म्हणजे ओबीसी हं. आणि रामोशी म्हणजे दलित. दलित. ओबीसी आणि दलित ही नकली नावं आहेत सगळी. हं. ब्राह्मण, मराठा, ओबीसी, दलित ही नकली नावं आहेत. खरं नाव एकच आहे हिंदू. हिंदू. आणि त्या हिंदू भावाने हे चारही घटक एकत्र आले होते. बरोबर. जेव्हा आमच्या समाजातल्या चारही घटकांचं एकत्रीकरण होईल, हं. तेव्हा अफजल खान वधासारखे प्रसंग घडायला वेळ लागणारच नाही. हं, हं. हे मला लोकांना सांगायचं. बरं. तुमच्यावर दलित विरोधी असल्याचे आरोप लागतात. त्याचं कारण म्हणजे भीमा कोरेगावला झालेली ती घटना. तर त्या आरोपांना तुम्ही काय उत्तर देता? हा जो आंबेडकरांचा फोटो आहे, हा 1973 सालापासून माझ्या घरात आहे. बरं. मी 1973 साली संघाच्या कामाची सुरुवात करताना हं. भवानी पेठेमध्ये मंजुळाबाईची चाळ हं. या वस्तीमध्ये संघाची शाखा सुरू केली. हं. ती वस्ती संपूर्णपणे बौद्ध वस्ती होती. बरं. आणि तिथं गेल्यावर मला आंबेडकरांची माहिती मिळाली, आंबेडकरांचं काम कळलं. म्हणून मी स्वतः माझ्या वडिलांच्याकडनं ₹5 घेऊन आंबेडकरांचा फोटो माझ्या घरी आणून लावला त्यावेळेला. हं. आणि मी ज्यांना शिकवलं, त्यांना शिक्षणामध्ये पाठिंबा दिला, मदत केली, मी ज्यांना नोकरी दिली, अशा दलितांची संख्या शेकडोनी आहे, हजारापर्यंत पोहोचली असेल. वाह! मी या पुणे महानगरपालिकेमध्ये एकमेव नगरसेवक आहे, हं. की ज्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने महापालिकेच्या फंडमधून इन्स्टिट्यूट बांधलं. आंबेडकर वसतिगृह बांधलं. हं. असं मी एकटा आहे. माझा ठराव आहे तो. हं. मी केलेलं आहे ते सगळं काम. आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही महानगरपालिकेने आंबेडकर वसतिगृह बांधलेलं नाही. हं. फक्त पुणे महानगरपालिकेने बांधलं आणि पुणे महानगरपालिकेत मी नगरसेवक नसतो तर ते बांधलंच गेलं नसतं. बरं. तुमच्या प्रयत्नामुळेच आणि तुम्हीच हो. ते हे केलं. हां. आणि त्याचा शिलालेख आहे तिथं. हं, हं. आता ते पाटी आहे तिथं. बरं. घोले रोडच्या आंबेडकर वसतिगृहामध्ये. हं, हं. मी क्रांतीवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठान पुण्यात 1987 साली स्थापन केलं. आणि हिंदू मागासवर्गीय विद्यार्थी गौरव समारंभ, हजारो हिंदू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्याचा एक सत्कार समारंभ, कौतुक समारंभ मी सुरू केला पुण्यात. हं. आणि अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्यावी, आर्थिक मदत करावी, या गोष्टी सुद्धा मी सुरू केल्या. माझी संघटना जी आहे समस्त हिंदू आघाडी, हं. या संघटनेचा जो सरचिटणीस आहे संतोष गायकवाड, हं. हाच बौद्ध आहे. हं. माझ्या संघटनेमध्ये 50% लोकं बौद्ध समाजाचे. मी सामना वर्तमानपत्रातून दर 14 एप्रिलला आंबेडकरांच्या चरित्रावर लेख लिहायचो. असं असताना जर कोणी मला दलित विरोधी म्हणत असेल, हं. तर तो लबाड आहे बरोबर. आणि जनतेने त्याला ओळखायला पाहिजे होतं. हं. आणि प्रशासनाने असं करायला नको होतं. पण शेवटी हा निर्णय जेव्हा कोर्टात गेला, सुप्रीम कोर्टाने मला इंटरिम बेल दिला हं. आणि नंतर सांगितलं, की तुम्ही खालच्या कोर्टात संपूर्ण बेलसाठी ॲप्लिकेशन करा. हं. मग पुण्यातल्या कोर्टामध्ये मी बेलचं ॲप्लिकेशन टाकल्यावर कोर्टाने जे ऑर्डर दिली आहे, त्या ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे, "देअर इज नो एव्हिडन्स अगेन्स्ट अक्यूज्ड." हं. म्हणजे मिलिंद एकबोटेंच्या विरुद्ध आमच्याकडे कोणताही पुरावा नाही. आणि तिथं संपूर्णपणे
त्या घटनेचं आणि माझ्या दिनचर्येचं वर्णन केलेलं आहे त्या कालावधीतलं. माझा जो बॉडीगार्ड होता, हं. तो गांगुर्डे नावाचा मागासवर्गीय होता. बरं. त्याने सुद्धा कोर्टाला सांगितलं, की मी आणि मिलिंद भाऊ आम्ही पुण्यातच होतो. हं. आणि हे म्हणले मिलिंद एकबोटेंनी दंगल पेटवली. त्यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजवण्यासाठी हे काम केलं. हं. प्रकाश आंबेडकर हा एक संधिसाधू राजकारणी आहे. हं, हं, हं. शरद पवार त्याचं आता पितळ उघडं पडलेलं आहे. हं. या 2 माणसांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोरेगाव भीमा चौकशी आयोगामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. बरोबर. अनिता साळवे नावाची जी बाई होती, हं. जिने माझ्या विरुद्ध तक्रार नोंदवली, तक्रार नोंदवली. ती म्हणते मिलिंद एकबोटेंना मी पाहिलंच नाही आणि ओळखतच नाही मी त्यांना. हं. वस्तुस्थिती आहे. एनआयएने मला क्लीन चिट दिलेली आहे. हं. आणि मुळात कोरेगाव भीमाची दंगल म्हणजे काय ते समजून घ्या. महाराष्ट्रातल्या एकाही राजकारण्याला हिंमत नाहीये, हं. की कोरेगाव भीमा विषयी खरं बोलायचं. मी अत्यंत जबाबदारीने हा शब्द बोलतोय. हं. कोरेगाव भीमाच्या प्रकरणात राहुल फटांगडे नावाचा माणूस मारला गेला. का तर त्याच्या अंगावर शिवाजी महाराजांचा बनियान होता म्हणून. त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती तोडून पायदळी तुडवली गेली आणि गणपतीचं मंदिर तोडलं गेलं. आणि त्या ठिकाणी कोरेगाव भीमातल्या मराठा समाजाची सगळी दुकानं जाळली गेली. हं. मग ज्या ठिकाणी हिंदूंची दुकानं जाळली जातात, ज्या ठिकाणी गणपतीची मूर्ती तोडली जाते आणि ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा बनियान घातला म्हणून माणूस मारून टाकला जातो, ती दंगल हिंदूंनी पेटवलेली दंगल म्हणता येईल का? नाही. दंगल दलितांनी केली, हिंदूंविरोधी केली, परंतु हिंदूंना एकही त्राता मिळाला नाही, एकही पुढारी मिळाला नाही आणि त्यामुळं हिंदूंना नाहक बदनाम करण्यात आलं. आणि दंगल दलितांनी का केली? हं. तर दलितांनी तसं आधी ठरवलं होतं. त्यांनी एल्गार परिषद घेतली पुण्यात. हं. पुण्यातल्या एल्गार परिषदेला माझ्या व्यतिरिक्त कोणी विरोध केला नाही. मी स्वतः पत्रकार परिषद घेतली. हं. पत्रकार परिषदेला भारत मुक्ती मोर्चा, सम्राट अशोक वगैरे असे अनेक पेपरचे पत्रकार होते. हं. सगळ्यांनी मला स्कॅन केलं. हं. परंतु मी त्यांच्या 30 डिसेंबर 2018 ची ही गोष्ट आहे. हं. आणि 2017 ची गोष्ट आहे. 30 डिसेंबर 2017. त्यांच्या समोर मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की डॉक्टर आंबेडकरांना हे कोरेगाव भीमाचा संघर्ष जो आहे, हं. तो मान्य नव्हता. हं. त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे, हं. की आपल्याच लोकांनी म्हणजे दलितांनी आपल्याच लोकांविरुद्ध म्हणजे पेशव्यांविरुद्ध हं. ब्रिटिशांना मदत करणे हं. हे भूषणास्पद नाही. बरं. हे धनंजय कीरच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. बरं. परंतु हे झाकून ठेवलं जातं. हं. आणि हे मी स्पष्टपणे त्याला सांगितलं, हा इथं जे लोक आले होते, इ- एल्गार परिषद घ्यायला, त्यामध्ये तो एक मुस्लिम व्यक्ती होता, हं. नरेंद्र मोदींना शिव्या देणारा. हं. तो अजून कोणतरी एक गुजराती होता. हं. या सगळ्या हे सगळे लोक आहेत. हे हे लोक द्वेषाचं राजकारण करतात. हे राजकारणी लोक आहेत. हं. आणि मी स्वतःच ठराव केला होता नगरसेवक असताना हं. शनिवारवाड्याचा, हं. की शनिवारवाड्यावर फक्त सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी मिळेल. म्हणून शनिवारवाड्यावर सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी मिळेल या आधारे एल्गार परिषदेला मी विरोध केलेला आहे. बरं. पुण्यातल्या कुठल्याही नेत्यांनी, कुठल्याही संघटनेने, कुठल्याही हिंदुत्ववाद्यांनी एल्गार परिषदेला विरोध केला नाही. पण ते डेअरिंग फक्त मी दाखवलेलं आहे. बरं. आणि मलाच सांगायची वेळ येते, की मी हे केलं, मी ते केलं. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे या समाजामध्ये गुणग्राहकता कमी आहे, असं मी खेदाने म्हणू शकतो. परंतु मी दलित विरोधी कधीच नव्हतो आणि दलित विरोधी कधीच राहणार नाही. मी राष्ट्रीय एकात्मता दिन हा कार्यक्रम करतो, हं. हं. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला, हं. त्या दिवशी त्यांनी असं डिक्लेअर केलं, की मी भारताच्या विरुद्ध काही करणार नाही. म्हणजे मी मुसलमान आणि ख्रिश्चन होणार नाही. हं. आणि हे त्यांनी गाडगेबाबांच्या सल्ल्याने केलं. तर तो दिवस आंबेडकरांचा सन्मान हिंदू समाजामध्ये वाढवण्यासाठी मी राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून करतो 2015 सालापासून. कोरेगाव भीमाची घटना 2018 ची आहे. आणि इतकी माझी विचारसरणी शुद्ध आणि स्वच्छ आहे. तर येणारा काळ सांगेल उत्तरेचं काय ते. तुम्हाला अजून कोरेगाव भीमाविषयी जर माहिती पाहिजे असेल, तर कोरेगाव भीमामध्ये ब्रिटिशांच्या बाजूने जे लढले ते सगळे दलित नव्हते. हं. सगळ्या जातीचे लोक होते. त्यांची नावं तिथं स्तंभावर कोरलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये यादव आहेत, जाट आहेत, मराठा आहेत, दलित आहेत.
असे सगळे लोक आहेत. आणि हे नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलं लबाडीनी. हं. काय नॅरेटिव्ह सेट केलं, की 500 महारांनी 25,000 ब्राह्मणांना मारून टाकलं तो दिवस. हे बोगस आहे. हं. पेशव्यांचं जे सैन्य होतं, त्या पेशव्यांच्या सैन्यामध्ये गारदी लोक होते. हं. आणि पेशव्यांचं सैन्य नव्हतं ते. हं. त्या दिवशी फत्तेसिंग भोसले राजे होते आमचे सातारचे. सातारच्या गादीचे राजे फत्तेसिंग राजे भोसले हे त्या दिवशी कोरेगाव भीमामध्ये होते. हं. आणि त्यांना धक्का पोहोचू नये म्हणून त्या ठिकाणून अ, बाजीराव पेशव्यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी माघार घेतली आणि निघून गेला. चकमक झाली नाही, लढाई झाली नाही आणि ब्रिटिशांना आयता विजय मिळाला आणि ब्रिटिशांनी एखाद्या राजकारणी नेत्याप्रमाणे स्वतःचं उदात्तीकरण करून घेण्यासाठी तो स्तंभ उभा केला. हे हं. बोगस स्टोरी आहे सगळी. संभाजी भिडे गुरुजी आणि तुमचे कसे संबंध आहेत? म्हणजे काय? एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत हं. आणि त्यांनी महान कार्य उभं केलेलं आहे. ते तपस्वी आहेत. आता माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत. आमचा संवाद होतो तेव्हा मला त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टीचं मार्गदर्शन किंवा ज्ञान मिळतं. मी त्यांना गुरुच्या समान मानतो. येणाऱ्या 5 वर्षात आणखी तुम्हाला कुठली कामं करायची आहे? म्हणजे तुमचे काही असे प्लॅन आहे किंवा काही तुमची इच्छा, की असं तुम्हाला करायचं आहे पुढे 5 वर्ष येणार? मला गोहत्या मुक्त महाराष्ट्र हं. हा माझा विषय आहे. हं. आणि पुणे शहरामध्ये पुण्येश्वराचं मंदिर निर्माण झालं पाहिजे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी मुसलमानांनी लबाडीने अतिक्रमण केलेली आहे. परंतु या ठिकाणी जर हिंदू जागृत झाले, हिंदू जर वैचारिक दृष्टिकोनातून सशक्त झाले, हं. या सगळ्या गोष्टीवर परिणाम होईल आणि परिवर्तन होईल. मी हिंदू सशक्त झाले तर परिवर्तन शक्य आहे. हं. या भूमिकेतून या चाकण, खेड चिखली वगैरे परिसरातले 3 दर्ग्यांचं हिंदूकरण करून घेतलेलं आहे. गेल्या 3 महिन्यापूर्वी. 3 महिन्यात. एका महिन्यात 3 दर्ग्यांचं हिंदूकरण करून घेतलेलं आहे. हिंदू जागृत झाले पाहिजेत. हिंदू आत्मविश्वासाने भारलेले असले पाहिजेत. शिवाजी महाराजांची प्रेरणा त्यांना पूर्णपणे त्यांच्या अंतःकरणात स्थिर झाली पाहिजे. हं. त्यातनं हे होईल, या गोष्टी घडतील. लव जिहाद मुक्त महाराष्ट्र हं. आणि गोहत्या मुक्त महाराष्ट्र हे माझं पुढच्या 5 वर्षाचं काम आहे. बरं. जे उद्दिष्ट आहे. सुभाषचंद्र बोस जसे म्हणायचे, की "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा." तशाच प्रकारे तुम्ही नवीन संकल्पना सुरू केली आहे. त्यात तुम्ही म्हणताय, की तुम्ही ₹1 रोज गोरक्षणासाठी द्या. आम्ही तुम्हाला गोहत्या मुक्त महाराष्ट्र देऊ. तर हे तुम्ही कसं सिद्ध करून दाखवसाल? गोहत्या मुक्त महाराष्ट्र नाही, गोहत्या मुक्त सॉरी, हिंदुस्थान. हिंदुस्तान देऊ. आणि हे असं आहे, की गायीचा प्रश्न पूर्णपणे आर्थिक आहे. हं. गाय शेतकऱ्याकडे असते. शेतकरी 99% हिंदू आहेत. बरं. आणि शेतकऱ्याकडून गाय कसाईकडे जाते. हं. हे आर्थिक व्यवहाराशिवाय जात नाही. तर हिंदूंची जी गाय आहे, ती गाय आमच्या धर्माचा सिम्बॉल आहे, प्रतीक आहे. मग ती कसाईकडे नाही गेली पाहिजे. हिंदूंकडे काय एवढा पैसा नाही का? हिंदूंकडे खूप पैसा आहे. पण हिंदूंना भानच नाहीये आपल्या धर्मरक्षणाचं. गायीचं महत्त्वच त्यांना कळत नाही. तर आज मुसलमान काय करतात? हं. गाईला का कापतात? कुठेही कुराणामध्ये लिहिलेलं नाही गाई कापा म्हणून. हं. मोहम्मद पैगंबर सुद्धा एका ठिकाणी म्हणालेत, की गाईचं दूध अमृतासमान आहे म्हणून. बरं. तरी पण मुसलमान कापतात. का? तर मुसलमानांची अत्यंत एक दुष्ट विचारधारा आहे, की जे हिंदूंना प्रिय आहे, ते आम्ही नष्ट करू. त्याला आम्ही विरोध करू. हिंदूंना आम्ही खच्ची करण्याचा प्रयत्न करू. पण हिंदूंना खच्ची करण्यासाठी जर मुसलमान अ, गोहत्या करत असतील, तर आम्ही आमची गोमातेचं रक्षण केलंच पाहिजे. कशाला वैज्ञानिक संदर्भात घुसायचं? आम्ही असं म्हटलं पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पण गाय महानच आहे. हो. आम्ही असं म्हटलं पाहिजे, आमच्या धर्माचं प्रतीक आहे, आमची धार्मिक श्रद्धा आहे, म्हणून आम्ही गाय वाचवणार. आणि मी तर म्हणतो, टाटा, बिर्ला, बजाज, अंबानी, अदानी हं. यांच्यापैकी एकाने जरी ठरवलं हं. किंवा एकाने मला जरी ₹300 कोटी दिले, हं. तर मी भारतातल्या सगळ्या गायी एका दिवशी सुरक्षित करून टाकेन. बरं. पण मग मी
हे जे सांगितलं, की ₹1 तुम्ही द्या हां. आणि आम्ही गोहत्यामुक्त हिंदुस्थान देऊ. त्याच्यामागची कल्पना अशी आहे, हं, की 1,00,00,000 लोकांनी, कमीत कमी 1,00,00,000 लोकांनी ₹1 रोज दिला, हं. तरी सुद्धा ₹365 कोटी होतात. बरोबर. आणि ₹365 कोटी जर मिळाले, हं, तर आम्ही गोहत्यामुक्त हिंदुस्थान करू शकतो. हं, आम्ही सगळ्या शेतकऱ्यांकडच्या गायी घेऊ. हं, प्रत्येक खेड्यात 25 गायींची एक गोशाळा काढू. हं, त्या ठिकाणी गोशाळेचा जो केअरटेकर असेल, त्याला अतिशय चांगला पगार मिळेल पगार अशी देईल. व्यवस्था करू. हं, आणि सगळं गाईचं शेण मोफत त्या गावातल्या शेतकऱ्यांना खत म्हणून आम्ही देऊ. हं, हं, आणि असे जर छोटी-छोटी गोशाळा प्रत्येक गावात झाली, हं, की जिचा कारभार सांभाळणं कुठल्याही शेतकऱ्याला शक्य होईल. हं. तर हे गोहत्यामुक्त हिंदुस्थान व्हायला वेळ लागणार नाही. बरं. आणि ₹365 कोटी जर माझ्याकडे जमले, हं. तर सरकारची मदत पण मला सुलभतेने उपलब्ध होईल. हो, हो. आज मी या उपक्रमातून ₹59,00,000 जमवलेले आहेत. ₹59,00,000. बरं. आणि त्याचा सगळा हिशोब मी दर 15 दिवसांनी Facebookवर टाकलेला आहे. सोशल मीडियात टाकला आहे. हं, तर त्या ₹59,00,000तून 7,500 गायी हं. मी शेतकऱ्यांकडून विकत घेऊन गोशाळेत पाठवलेल्या आहेत. बरं. 92 गोशाळ्यांना दर वर्षाला ₹10,000 याप्रमाणे 4 वर्ष मी पैसे दिलेले आहेत. हं, आणि 150 गोरक्षकांना कोर्टाच्या कामाला आर्थिक मदत देऊन हं. मी 350 कसायांना तुरुंगात टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने या गोरक्षा निधीचा आता उपयोग झालेला आहे. हं. हा ₹1 चा जो निधी आहे, हं. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा हे निधी देऊ शकतो. हं. तर या अ, निधीला जर लोकांनी साथ दिली हं. या उपक्रमाला, हं. आणि लोकांनी जर या गोरक्षा निधीचा प्रचार वाढवला, हं. तर फार मोठं चांगली गोष्ट घडलेली आपल्याला दिसेल. बरोबर. अ, पुण्यातील डेक्कनमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक आहे, ते अनेक शंभू भक्तांच्या प्रयत्नामुळे आणि खास करून तुमच्या प्रयत्नामुळे ते उभे झाले आणि त्याचं जे उद्घाटन आहे, ते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाले. बरोबर. तर त्यांची आणि तुमची काही ओळख होती का? आणि जर होती, तर म्हणजे काही क्षण तुम्ही त्यांच्यासोबतचे काही सांगू शकता का? नाही, नाही. डेक्कन जिमखान्यावरचं संभाजी महाराजांचं स्मारक हं, निर्माण करण्याचं काम हं. माझे ज्येष्ठ सहकारी आहेत सुरेश नाशिककर. अच्छा. त्यांचं धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान ही एक संस्था वेगळी आहे. हं, त्यांनी ते पुण्याचे उपमहापौर होते हं, आणि त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांचं ते काम आहे. हं, आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून त्यावेळेला काम करत होतो. हं, परंतु अटल बिहारी वाजपेयींनी त्या ठिकाणी जी सभा झाली, त्या सभेत असं सांगितलं, हं. की वडूला कोणीतरी गेलं पाहिजे. बरं. वडूला संभाजी महाराजांच्या समाधीचे दुर्दशा झालेली आहे. हं. तर त्या भाषणामधून प्रेरणा घेऊन मी वडूला जायला लागलो. बरं. आणि वडूला मी गेल्यानंतर त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करण्याचं काम स्थानिक नागरिकांच्या मदतीने बऱ्याच प्रमाणात केलं. आणि आता सरकारने निर्णय घेतलेला आहे, की वडूला संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विकास करायचा म्हणून. पण मी ₹9 कोटी जमवले. लोकांकडनं ₹5-5 निधीच्या माध्यमातून ₹9 कोटी जमवले. हं. आणि ₹9 कोटी जमवून त्या ठिकाणी 200 फूट लांब आणि 20 फूट उंच अशी दगडी तटबंदी मी उभी केली. हं. एक मेघडंबरी दगडी उभी केली. एक 5,000 स्क्वेअर फुटाचा हॉल बांधला. हं. संभाजी महाराजांच्या जीवनचरित्राची ओळख लोकांना व्हावी याच्यासाठी. हं. तर अशा प्रकारे वडूला काम झालं. हं. आता अटल बिहारी वाजपेयींचा आणि माझा संबंध कसा आला, हं. तर अटल बिहारी वाजपेयींना कळलं. हं. म्हणजे मीच सांगितलं, हं. की मी वडूला जातो आणि वडूला मी संभाजी महाराजांच्या स्मारकाचा असं-असं जीर्णोद्धार केलेला आहे. हं. ते अटलजी गेले तेव्हा तिथं कुत्रं हागत होतं. आणि ते पाहून त्यांना फार वाईट वाटलं. हं. म्हणून मी त्यांना सांगितलं, फोटो दाखवले, की बघा अशी आज परिस्थिती आहे, असं काम सुंदर झालेलं आहे. हं. संभाजी महाराजांच्या समाधीला मी कंपाऊंड वॉल केली. कवी कलशची समाधी बांधून काढली. तर ते पाहून ते खुश झाले. हं. आणि 1994 साली हं. ते माझ्या पतसंस्थेच्या उद्घाटनाला आले होते. बरं. माझ्या पतसंस्थेचा बॅलन्स किती होता त्या दिवशी? फक्त ₹13. हं. ₹13 बॅलन्स असलेली जी पतसंस्था होती, तिच्या उद्घाटनाला ते आले होते. आणि त्यांनी त्यावेळेला मला असा दम दिला होता, हं. की दीनदयाळ उपाध्यायांच्या नावाची पतपेढी आहे. हं. ते माझे गुरु आहेत. ते हं. पवित्र व्यक्ती होते. हं. तुम्ही इथं आर्थिक घोटाळा केला, हं. तर मला चालणार नाही. हं. तर मी त्यांना त्या ठिकाणी तोंडावर बोललो होतो, हं. की असं आमच्याकडनं कधी होऊ शकत नाही. आणि त्या गोष्टीला 1994 नंतर 2024 मध्ये 30 वर्ष झालेली आहेत. हं. आणि 30 वर्ष आमची पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्था हं. ही कायम एक गिरंडी काम करणारी पतसंस्था आहे.
आणि 0 NP मध्ये काम करणारी पतसंस्था आहे. तर हा अटल चिंतन माझा थोडासा संबंध होता हं, आणि त्या संबंधातून मला खूप त्यांच्याविषयी एक आदर निर्माण झाला, एक प्रेरणा निर्माण झाली. हं. काम कसं करायचं याची चांगली दिशा त्यांच्या बोलण्यातनं मला मिळाली होती. तुमचे गुरु कोण होते आणि त्यांच्याकडनं तुम्ही काय शिकला म्हणजे? माझे म्हणजे मला ते सहस्त्रबुद्धी समाधी मंदिरातले जे काका महाराज आहेत, हं, त्यांनी मला धार्मिक आणि आध्यात्मिक अशा दृष्टिकोनातून काही मार्गदर्शन केलं. हं, परंतु प्रत्येक क्षेत्रामध्ये मला वेगवेगळे मान्यवर भेटले. हं, केसरीचंद मेहता आहेत. हं. त्यांच्यामुळे मला गोरक्षणाचा कायदा कळला हो. आणि गोरक्षणाचं काम मी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन केलं. हं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरास आणि डॉक्टर हेडगेवार हं, हं. त्याच्यापैकी डॉक्टर हेडगेवारांच्या अनेक कार्यक्रमांना मी जात असे. बाळासाहेब देवरास डॉक्टर हेडगेवार नाही, बाळासाहेब देवरासांच्या कार्यक्रमाला मी जात असे. हं. कारण मी संघाचा कार्यकर्ता होतो. बरं. आजही आहे. हं, पण त्यांच्या विचारधारेची प्रेरणा मला मिळाली हं, आणि मला गोरक्षणाच्या क्षेत्रात केसरीचंद मेहतांनी मदत केली. संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या क्षेत्रात आणि प्रतापगडच्या आंदोलनाच्या बाबतीत मला सद्गुरू काका महाराजांचे आशीर्वाद मिळाले. हं, परंतु समाजामध्ये अनेक असे अनुभवी कार्यकर्ते आहेत, हं. की ज्या अनुभवी कार्यकर्त्यांचं वर्णन मी प्युअर गोल्ड 24 कॅरेट सोनं असं करीन. बरं. ती माणसं मला अनेक ठिकाणी लाभली. हं, त्यांनी मला वेळोवेळी चांगलं-चांगलं मार्गदर्शन केलं हं. आणि त्यांच्याकडे मी सुद्धा शिष्यत्व पत्करून त्यांचे ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला अनेक लोकांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. बरं. अयोध्याला कार सेवेसाठी तुम्ही गेला होता का? हो, गेलो होतो. 2दा गेलो होतो. तेव्हाचं काही सांगू शकाल का? काय पहिल्यांदा आम्ही परिस्थिती होती तेव्हा? पहिल्यांदा आम्ही पायी गेलो होतो. बरं. त्यावेळेला काल मुलायम सिंगचं गव्हर्नमेंट होतं हं, आणि आम्हाला जबलपूरमध्ये आमची रेल्वे स्टॉप झाली हं, आणि आम्हाला तिथून मग पायी प्रवास करायला सांगितलं. तरी पण आम्ही एका मालगाडीत बसून नैनी म्हणून ठिकाण आहे अलाहाबाद जवळ तिथपर्यंत गेलो हं, आणि मग तिथून मात्र अयोध्येपर्यंत आम्हाला 200 किलोमीटर पायी जावं लागलं. हं, तर ते पायी जात असताना आम्ही पाहिलं, हं, की रामाच्या नावाचा प्रभाव हं. किती जबरदस्त आहे बरं. आणि लाखो लोक हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातनं बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यासाठी किंवा राम मंदिर बांधण्यासाठी पायी चाललेले होते हं, आणि त्या सगळ्या प्रचंड जनसमूहामध्ये आम्ही सुद्धा सहभागी झालेलो होतो आणि 200 किलोमीटर चाललो तरी कोणतंही आम्हाला काही श्रम न वाटले नाहीत. आमचे पाय कधी सुजले नाहीत हं, आणि अत्यंत मजेत आणि आनंदात आम्ही हे केलेलं आणि त्या ठिकाणी आम्ही निरनिराळी माणसं पाहिली, हं. की ज्यांची भक्ती ही मोठ्या अ, श्रेष्ठतेची होती आणि त्यांच्याकडनं त्यांचं सुद्धा आम्हाला दर्शन झालं. त्यांच्याकडनं पण काही प्रेरणा आम्हाला मिळाली असं म्हणलं हं, पाहिजे. पण दुसऱ्या वेळेला, हं, दुसऱ्या कारसेवेच्या वेळेला आम्ही जेव्हा गेलो, हं. तेव्हा जेव्हा बाबरी ढाचा उद्ध्वस्त झाला, तेव्हा पहिले 10 लोकं जे चढले होते ढाच्यात त्यात मी होतो. वाह! 7 कंपाउंड होती तारेची. हां. 7ही कंपाउंड पार करून उड्या मारून आम्ही वर जाऊन घाव घालून पहिला गुंबद तोडला आणि नंतर माझ्या डोक्याला एका शेजारच्या कार्यकर्त्याची कुदळ लागली आणि मग मी खाली आलो हां. आणि मग मी फक्त लोकांना मदत करण्याचं काम करत होतो त्या दिवशी. बरं. तुम्हाला जीवे मारण्याच्या अशा काही धमक्या येतात का? किंवा कधी ते तुमच्यावर असा हल्ला वगैरे झाले आहेत का असं कधी आतापर्यंत? आतापर्यंत 4 वेळेला माझ्यावर हल्ला झालेला आहे. बरं. पण एकाही हल्ल्यामध्ये मला अ, बिलकुल फारसा त्रास झालेला नाही. हं, कारण खरंच गोमातेचा आशीर्वाद ही एक दैवी गोष्ट असते हं, आणि शिवाजी महाराजांची एक कृपा असल्यामुळं हं, परमेश्वराचं रक्षण आपल्याला लाभलेलं आहे. हं. तर हल्ले झाले. कशाप्रकारे झाले काही सांगताल का? आता हे 2016 साली मी आमच्या एका मित्राकडे गेलो होतो. हं, त्याचे वडील वारले म्हणून सांत्वन करायला. हं. तर माझ्या मागे 12 कसाई लागले होते. सगळ्यांच्या हातात चॉपर होते हां. आणि मी गाडीतनं चाललो होतो. हं, माझ्याकडे पोलीस होता प्रोटेक्शनला. हं, पण त्या पोलिसाला त्यांच्या अधिकाऱ्यांचे आदेश होते, हं, की
तू प्रोटेक्शन म्हणून दिखाऊ करायचं, हं. पण अशी शस्त्र-बिस्त्र वापरायचं नाही. बरं. आणि तो गाढव प्रोटेक्शनला माझ्या होता, हं. पण त्याने पिस्तूल काढलीच नाही बाहेर त्याची. मग त्यामुळे ते जवळ-जवळ 2 किलोमीटर माझा पाठलाग करत होते. हां. शेवटी मी युक्तीने आमच्या ड्रायव्हरला सांगितलं. ड्रायव्हरचे कौशल्य आहे. हं. ड्रायव्हर घाबरला नाही. बरं. माझ्याबरोबर 3-4 वृद्ध लोक होते. हं. ड्रायव्हरचं कौशल्य आहे, की त्याने आम्हाला बरोबर तिथल्या एका पोलिस स्टेशनमध्ये सोडलं हं. आणि पोलिस स्टेशनमध्ये सोडल्यानंतर ते पळून गेले. हं. हा 2016चा अनुभव आहे. हं. त्याच्या आधी 2012ला हं. साताऱ्यामध्ये हं. मी एक गाईचा ट्रक अडवला हं. आणि गोशाळेत घेऊन चाललो होतो. हं. तर माझ्यावर असंच हल्ला झाला होता. आणि त्यावेळेला सुद्धा अशी आणीबाणीची परिस्थिती होती. हं. आणि तो बॉडीगार्ड तसाच दिखाऊ. मग मी साताऱ्यापासून पाचवडपर्यंत हं. 20 किलोमीटर ते माझा पाठलाग करत होते. हं. आणि त्या ठिकाणी एक टोल नाका आहे. बरं. टोल नाक्यापाशी गाडी थांबली असती, तरीसुद्धा आम्हाला धोका झाला असता. हं. परंतु योगायोगाने टोल नाक्यावरून आम्ही निसटलो. हं. आणि मग पाचवडपर्यंत जाईपर्यंत ते आमच्या गाडीच्या काचा फोडून हं. आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना यश मिळालं नाही. हं. 2008 साली मी यवतला गेलो होतो. हं. महाशिवरात्रीचा दिवस बरं. आणि 50 बैल कापायला चालले आणि त्यांना मी विरोध केला. हां. तिथले हिंदू लोकं माझ्या विरोधात. शेळके नावाचा एक माणूस तो बाजाराचा मुख्य होता. हं. आणि त्या शेळकेच्या सांगण्यावरून मुसलमानांनी माझ्यावर हल्ला केला. तर त्यावेळेला तो मुसलमान माझ्या डोक्यात एक दगड टाकणार, हं. इतक्यात एक वैजनाथ नावाचा एक कार्यकर्ता तिथं आला. हं. माझा मित्र होता तो, लहान होता वयाने. हं. त्यांनी मला असं बाजूला केलं. म्हणून तो दगड खाली पडला. नाहीतर माझं त्या दिवशीच डोकं फुटलं असतं. हे सगळे गोष्टी ज्या आहेत, या कुठेतरी ईश्वराची ईश्वराची लीला साथ. आहे. हां, बरोबर. सा समस्त हिंदू आघाडीसारख्या आणखी पण कुठल्या तुम्ही संस्था चालवता आणि त्याच्या थ्रू आणखी कुठले कामं करता का? की फक्त एकच? आमची अखिल भारत कृषी गोसेवा संघ आहे. हो, हो. ती 5 जिल्ह्यांमध्ये हं. काम आम्ही करतो. हं. परंतु अखिल भारत कृषी गोसेवा संघ ही महात्मा गांधींची संस्था आहे आणि ती अखिल भारतीय पातळीवरची संस्था आहे. हं. आणि गोरक्षणाच्या क्षेत्रात सुप्रीम कोर्टामध्ये अनेक केस लढलेली ती संस्था आहे. त्या संघटनेचा पश्चिम महाराष्ट्राचा मी प्रमुख आहे. बरं. त्यानंतर क्रांतीवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठान हं. ही एक संस्था आहे. की त्या संस्थेमार्फत आम्ही हिंदू मागासवर्गीय विद्यार्थी गौरव समारंभ आयोजित करून पुण्यातल्या हजारो विद्यार्थ्यांना सन्मानित करतो. त्यांना करिअर गाईडन्स करतो. हं. तर ती एक आमची संस्था आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रतिष्ठान हं. ही आमची एक संस्था आहे. हं. त्या संस्थेमार्फत आम्ही हे जे गरीब लोकं असतात, ज्यांना रोज जेवणाची सोय होत नाही किंवा आता अलीकडं इतकी वाईट परिस्थिती आहे, की वडील म्हातारे झाले, हं. तर सून त्या म्हाताऱ्याला जेवायला देत नाही घरी. हं. म्हणून तो कुठेतरी उपाशी राहतो, कुठेतरी भटकत असतो. हं. तर त्याला आम्ही एक झुणका भाकर केंद्र चालवलेलं आहे. बरं. पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रतिष्ठानच्या मार्फत. आणि त्या ठिकाणी गोरगरिबांना महाप्रसाद मिळण्याची व्यवस्था करतो. पाताळेश्वर मंदिर सेवा समिती म्हणून आमची आहे. हं. आम्ही त्रिपुरी पौर्णिमेला फार मोठा दीपोत्सव इथं पाताळेश्वर मंदिरात घेतो. हं. शिवाजी महाराजांनी तिरुवन्नमलाई या ठिकाणी मशीद तोडून शंकराचं मंदिर जे पूर्वी होतं ते पुन्हा उभं केलं. हं. त्या ठिकाणी त्यांनी दीपोत्सव सुरू केला. ती प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या शिवमंदिरात दीपोत्सव सुरू केलेला आहे. बरं. सध्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आवडीचा कुठला नेता आहे का? म्हणजे तुम्हाला आवडतो कोणी असं? त्याचं काम आवडत आहे बाबा? माझ्या आवडीचा नेता म्हणजे एकनाथ शिंदे, बरं. की ज्याने अफजल खानाचं थडग्याचं अतिक्रमण उद्ध्वस्त केलं. हां. आणि जो हिंदुत्वाच्या जे विषय आहेत त्याला न्याय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. हं. जो आनंद दिघेंचा पठ्य आहे, हं. तो माझ्या आवडीचा नेता आहे सगळ्यात. परंतु राजकारणी माणूस कसा असावा, हं. चाणक्य नीती कशी असावी, हां. ह्याच्या बाबतीत मी देवेंद्र फडणवीसांना पण मानतो. बरं. पण त्यांच्याकडनं माझी जी लोककल्याणाची अपेक्षा आहे, हं. हिंदुत्वाच्या रक्षणाची अपेक्षा आहे, हं. ती काही पूर्ण होत नाही. बरं. आणि आता समजा शेवटचा प्रश्न विचारतोय, की आपल्या हिंदू समाजातील सगळे तरुण-तरुणींना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? सर्वांना माझं एकच सांगणं आहे, की नरेंद्र मोदी हं. यांच्यासारखा एक महान व्यक्ती या देशाचं नेतृत्व करतोय आणि तुम्ही तरुण असताना तो नेतृत्व करतोय, हं. ही तुमच्या दृष्टीने फार भाग्याची गोष्ट आहे. बरं. तर ही सुवर्ण संधी तुम्ही वाया घालवू नका.
आणि नरेंद्र मोदींचं जे कार्य आहे हं. ते करण्यासाठी जेवढी सहकार्याची भूमिका तुम्हाला घेता येईल, करता येईल तुमच्या क्षमतेनुसार ती करा. हं. दुसरं असं, की आपल्या सगळ्यांचा एक महान आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हं. तुम्ही मराठी असा, नाहीतर बिगर मराठी असा, उत्तर भारतीय असा, नाहीतर दक्षिण भारतीय असा. हं. परंतु एक व्यक्ती हं. आपल्या धर्माचं आणि देशाचं रक्षण करताना किती प्रामाणिकपणे कार्य करू शकतो, हं. किती मोठं यश मिळू शकतो, हं. शून्यातनं विश्व कसं निर्माण करू शकतो आणि एक व्यक्ती आपला पुरुषार्थ कसा सिद्ध करू शकतो, हं. याचं उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज आहेत. वयाच्या 16व्या वर्षी हं. ते फक्त पुण्याच्या 12 वाड्यांचे पाटील होते आणि त्यांच्याकडे एक तोरणा किल्ला होता हं. आणि त्यांच्याकडे फक्त 15 ते 20 मित्रांची टोळी होती. पण 44व्या वर्षी 28 वर्षाच्या परिश्रमानंतर, प्रामाणिकपणे केलेल्या कार्यानंतर फलश्रुती अशी आहे, हं. की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, हं. तर त्यांच्याकडे 360 किल्ले होते. त्यांच्याकडे 50,000 सैन्य होतं आणि संपूर्ण हिंदुस्थानभर हं. त्यांचा दरारा निर्माण झाला होता हिंदूंचा राजा म्हणून. हे शून्यातनं विश्व निर्माण करण्याची वाटचाल शिवाजी महाराजांनी केली ना, हं. तशी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक कुठलंतरी ध्येय ठेवावं, हं. तुमच्या तुमच्या आवडत्या क्षेत्रातलं आणि तिथं शिवाजी महाराजांसारखं यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा. आणि ह्याच्यातूनच आमची भारत माता बलाढ्य होईल आणि जे आज स्थान अमेरिकेचं आहे, हं. ते स्थान भारताला मिळालं पाहिजे. ही भूमिका प्रत्येक तरुणाच्या आणि तरुणीच्या मनात असावी. ही माझी विनंती आहे. खूप खूप धन्यवाद भाऊ. तुम्ही वेळेतला वेळ काढून दिला आम्हाला आणि पार्ट 2 पण घेऊ आपण याचा नक्की पुढे. तर खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद.